नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, होय तुम्ही बरोबर ऐकले आहेत। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि विशेष म्हणजे काही भाग्यवान बहिणींच्या खात्यात गॅस यांचे पैसे जे 830 रुपये आहेत ती देखील जमा होणार आहेत। म्हणजेच काही जणींच्या खात्यात तब्बल 2330 रुपये जमा होणार आहे। ही बातमी ऐकून भरपूर लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती एकदम हसू उमटलेलं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की काल पोळा हा सण होता। तुमच्यासाठी अर्थाने गोड असा सण असतो। आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन हे दाबलं आहे। याचा अर्थ असा की काहीच तासांमध्ये आता तुमच्या बँक खात्यामध्ये जी काही आपले लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे त्याची रक्कम जी आहे ती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि विशेष म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जी साहेब आणि आपले अजितदादा पवार यांनी एकत्र येऊन एक सकाळी महत्त्वाची बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये अजितदादा पवारांनी तब्बल 3700 कोटी रुपयाचा जो चेक असतो तो महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांना सुपूर्द सुद्धा केलेला। आणि आज सकाळी या तिन्ही नेत्यांकडून डीबीटीचं बटन सुद्धा दाबलं गेलेलं। जेव्हा हे दाबलं जातं तेव्हा 100% खात्री असते की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये हे जे काही पैसे असतात ते पडतात। त्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेला मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। बघा आता काही भाग्यवान बहिणींनंतर जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 आणि गॅसचे 830 रुपये असे 3830 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। आणि लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। कारण आता तुम्ही बघत असाल की गौरी गणपतीसारखा एक मोठा सण हा आपल्या समोर आलेला आहे। आणि गौरी गणपतीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी एक गोरगरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की खरं तर हे जे काही रक्षाबंधनचा शुभमुहूर्त आहे त्याच्यामध्येच ऑगस्ट महिन्याचे पैसे पडणार होते, परंतु ते काही झालं नाहीत काही तांत्रिक अडचणीमुळे, तेव्हा ते शक्य झालं नाही। तरी देखील आता गौरी गणेशोत्सव जो आहे त्याचा एक निमित्त साधून ती जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे ही जी रक्कम आहे प्रथम काही 15 ते 16 या जिल्ह्यांमध्येच येणार आहे। बघा बहिणीच्या खात्यात ही जमा होणार आहे। ही यादी तुम्हाला आता सांगतो आहे व्यवस्थित आहे का, कारण जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला 100% हे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत। आता ही यादी सांगतो तुम्हाला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, धुळे, जालना, अमरावती, नाशिक आणि पुढे आपण जर बघितलं तर मुंबई असे महत्त्वाचे काही जिल्हे, ठाणे असे महत्त्वाचे हे जिल्हे आहेत। या 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये हे जे काही वाटप असणार आहे हे तुम्हाला मी सांगतोय, लक्षात घ्या। अजून एकदा मी तुम्हाला सांगतोय जे काही आपले पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, धुळे, जालना असे जे काही महत्त्वाचे 15 जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। बघा विशेषतः ज्या लाडक्या बहिणींचे बँकात खाते पोस्ट खात्यात आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहेत किंवा सरकारी कोणत्याही बँकेत असतील त्या सर्वांना सर्वात अगोदर पैसे मिळत असतात। कारण सगळ्यात आधी सरकारी बँकेमध्ये पैसे जमा होतात। नंतर कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जे आपल्या लाडक्या बहिणींचे जे काही खातं आहे तुम्हाला माहिती आहे की जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींचं स्वतःचं बँक खातं नव्हतं, परंतु या योजनेच्या माध्यमातून हे खातं ओपन झाल्याचं स्वतः एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं। तर विशेषतः पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात जास्त पैसे पडतात, कारण गोरगरीब लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे खाते उघडले आहेत याच बँकेमध्ये उघडलेले आहेत। बघा अवघ्या काही मिनिटापूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळूहळू मेसेज यायला सुरुवात झालेला आहे। आता थोडंसं गॅसबद्दल मी तुम्हाला सांगतोय। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 सोबतच गॅसचे अनुदानाचे 830 रुपये म्हणजे 2330 रुपये जमा होणार आहेत। पण ह्यासाठी काही अटी आहेत। सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं जे गॅस कनेक्शन आहे मित्रांनो हे तुमच्या स्वतःच्या नावावर असावं। जर तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नवऱ्याच्या किंवा सासऱ्याचा किंवा कुठलं तुमचं मुलगा असेल, धीर असेल यांच्या नावावर असेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला आजच जर तुमचं गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या नावावर करून घ्यावं लागेल। त्यासाठी तुम्ही जिथनं गॅस घेतलाय तिथून तुम्हाला ते तुमच्या नावावर करून घ्यायचं आहे। हे काही एवढं अवघड नाही, फक्त तुमचं आधार कार्ड लागतं, रेशन कार्ड लागतं, ही महत्त्वाची जे डॉक्युमेंट असतात आणि तुमचं गॅस जे कार्ड असतं हे तुम्ही एवढं काम केलं की तरी तुमच्या नावावरती गॅस कनेक्शन होतं। आणि एकदा का तुमच्या नावावर गॅस कनेक्शन झालं की मग तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचे किती रुपये, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि गॅसचे 833 रुपये हे लगेच सुरू होतं। आता लक्षात घ्या सगळ्यात
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही लाडकी बहीण योजना आहे फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठीच आहे, परंतु लक्षात घ्या तपासणीत असं आढळलोय की काही पुरुषांनी खोटी कागदपत्र बनवून या योजनेचा लाभ घेतला आहे। तर तब्बल जवळपास 14 ते 15,000 पुरुषांनी स्वतःला लाडकी बहीण म्हणून हे दाखल केलेलं आहे। तर यांच्यावरती लवकरच सरकार काय करणार आहे तर कारवाई सुद्धा करणार आहे। त्यामुळे सरकारला ह्यांचं जे काही नुकसान आहे ते झालेलं आहे, त्याचे ज्यांनी ह्याच्यामध्ये लाभ घेतला म्हणजे जे पुरुष होते ना त्यांनी सुद्धा लाभ घेतला ना, त्यामुळे त्यांना याचा तोटा झालेला आहे, लक्षात घ्या। मुख्य कारण म्हणजे काय, काही महिन्यांचं वार्षिक उत्पन्न गेल्या 6 महिन्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त झाला। सरकारचं स्पष्ट धोरण आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत, लक्षात घ्या। याशिवाय ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे तुम्ही अजूनही अपडेट केलेलं नाही किंवा जुनंच आहे, 2020च्या अगोदरचं आहे, अपडेट झालेलं नाही, तर त्यांना सुद्धा या योजनेतनं बाहेर काढण्यात येणार आहे। कारण 10 वर्षाहून जास्त काळ झालेला असेल तर त्या बहिणींना 10 वर्षाहून जास्त जर तुमचं आधार कार्ड बनलं असेल तर त्यांना या योजनेतून अपात्र ठरणार येणार आहे। सरकारनं 2 महिन्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की तुमचं आधार कार्डवरील नाव, जन्मदाखल्यावरील नाव हे सगळं एकसारखं असणं गरजेचं आहे, परंतु काही लाडक्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्याच्यामुळे झालं असं की अशा बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डवरती माहिती दुरुस्त केली असेल तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार, नाहीतर मिळणार नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे दुसरी एक गोष्ट सगळ्यात अतिशय महत्त्वाची जी अपडेट सरकारनं दिलेली आहे ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी KYC अनिवार्य आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, KYC जर तुमचं झालेलं नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। जर केली असेल तर इथून पुढे मिळत राहतील, कारण याचं मागचं कारण काय, कारण बोगस लाभार्थी आहे त्यांच्यासाठी ती KYC करणं गरजेचे। जर जे बोगस असतील त्यांना यातून बाहेर काढलं जाईल, ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कारण तुमचा लाभ हा सरकारचं म्हणणं आहे की जी खरी लाडकी बहीण आहे त्यालाच हे मिळालं पाहिजे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवर जायचं आहे, कुठली लाडकी बहीण योजना.maha.go.in याच्यावरती जाऊन तुम्हाला ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, काही माहिती द्यावी लागेल आणि तुमची KYC पूर्ण होईल। ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे, पण लवकरच सुरू होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला आता त्या प्रक्रियेसाठी तुम्ही तयार राहायचं आहे, नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। आता बघा, पुन्हा एकदा तुमच्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सांगतोय, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नसाल तर काळजी करू नका, उद्यापासून तुमच्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे वितरण करणार आहेत। यासाठी अजितदादा पवारांनी विशेष काळजी घेतली आहे, त्यांनी कालच त्यासाठी संदर्भात बोललेले आहेत। चेक बँकेला देण्यात आलेला आहे, काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे हळूहळू येतील, परंतु लक्षात घ्या जर तुमच्या घरात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही, त्यांना 100% पैसे मिळतील, बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। काही बहिणींना या योजनेतून बाहेर काढावं लागलं, पण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होणार आहे, लक्षात घ्यायचे। त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा हा सण आहे, आता गणपतीचा हा एकदम आनंदाने जावा, यासाठी लाडक्या बहिणींसाठी द्विगुणित आनंद करण्यासाठी सरकार काय करणार आहे, पुढील काही तासातच तुमच्या खात्यात 1500 रुपये हे जमा करण्यात आहे। त्याचा तुमचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।